सनराइज देखील बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणात आहेत असं तुम्ही दावा करताय. मग अशा पद्धतीत सरकारला काही विशेष मोहीम राबवून यांचा शोध घेण्याचं काही मागणी करणार आहेत तुम्ही? हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचं कौतुक करतो, धन्यवाद देतो. कारण की नोव्हेंबर 2023 या कायद्यात कार्यकारी दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणजे DM आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट तहसीलदारांना अधिकार दिले गेले. नोव्हेंबर ते जुलै 2024 फार अर्ज आले नाही. लोकसभा पराभवानंतर निवडणूक प्रचार आणि आचारसंहितेच्या काळात जुलै ते डिसेंबर 6 महिन्यात प्रचंड प्रमाणात अर्ज आले. मालेगावला मी विधानसभा निवडणुकीचा प्रचारात गेलो होतो, त्यावेळी ही गोष्ट लक्षात आली होती. आल्यानंतर लगेच मी याच्यावर होमवर्क केलं आणि देवेंद्र फडणवीस त्यावेळी उपमुख्यमंत्री होते, त्यांनी सांगितलं हा विषय तडीस न्यायचा. आणि आता महाराष्ट्रात हे सगळे 2,23,000 पैकी 1, 2, 5, 10,000 जे इथे जन्मले, बाकी सगळ्यांचे रद्द होणार. काय काय विषय समोर आले आणि किती बांगलादेशी बीडमध्ये राहत आहेत? बीड जिल्ह्यात 10,000हून अधिक अर्ज आले. त्यापैकी 6,845 यांना उशिराचे जन्म प्रमाणपत्र दिले गेले. त्यातना 2,759 आदेश हे बेकायदेशीररित्या देण्यात आले होते, ते सगळे रद्द करण्यात आले आहे. इथे जे अर्ज आलेले आहेत त्याची मी पाहणी केली आणि त्यात स्पष्ट दिसतंय की मोठ्या प्रमाणात ज्यांच्याकडे भारतात जन्माचा कोणताही पुरावा नाही, त्यांचा आई वडिलांचा, भावंडाचा, अशा प्रकारचे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्या आलेल्या अर्जापैकी मोर दॅन 97% अर्ज हे मुस्लिम बांगलादेशी बॅकग्राऊंडचे आहे. त्यांचं वय हे 30 ते 65-70 दाखवण्यात आलं आहे. काहींनी फक्त आधार कार्ड दिलेले आहेत, काहींनी फक्त रेशन कार्ड दिलेले आहेत, काहींनी पॅन कार्ड दिलेले आहेत. या सगळ्या अर्जाचे पुनर्तपासणी करण्याचं जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलिसांनी मान्य केलं आहे. मला विश्वास आहे की पुढच्या 5-15 दिवसात बीड जिल्ह्यात किमान 4 तहसीलमध्ये खोटे पुरावे, फोर्जरी, फ्रॉड, बनावटी कागदपत्र आता 4 ठिकाणी FIR दाखल होणार. आपण तुम्ही किती जिल्ह्यांना अशी भेट दिली आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही भेटी दिली त्या ठिकाणी काही कार्यवाही झाली का? तुमचे फक्त कागदपत्र घेऊन प्रशासन शांत बसते? पुन्हा आतापर्यंत मी 37 ठिकाणी जिल्हाधिकारी, तहसीलदार, SP आता 37 शहरात गावात जाऊन आलो.
मोठ्या प्रमाणात राज्य सरकारने न्यायालयाने पण या गोष्टीची दखल घेतली आहे. एकंदर 2,23,000 प्रमाणपत्र ॲप्लिकेशन आले होते आणि तत्वतः 2,23,000 मंजूर झाले. 79,000 द्यायचे राहिले होते, त्याला राज्य सरकारने स्थगिती दिली. 1,23,000 दिले होते, त्यातनं 40,000 अधिकार नसताना नायब तहसीलदारांनी दिले होते, ते रद्द झाले. 79,000 पुन्हा तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत आणि जे 83,000 जन्म प्रमाणपत्र गेले आहेत त्याचं पण पुन्हा परीक्षण सुरू झालेलं आहे. आतापर्यंत 17 ठिकाणी FIR म्हणजे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत. त्यात मी सांगितलेले सगळ्याच प्रकारचे गुन्हे आहेत. काही ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांवर, रेशनिंग अधिकारी, महापालिका अधिकारी, वकील, एजंट, अर्जदार आता वेगवेगळ्या लोकांवर. तुमचं भाजपचं त्या अधिकाऱ्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे. हे नेमके आले कुठून? आणि आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड जसं तुम्ही म्हणताय, हे सगळे पुरावे नेमके इथंच बनवले गेले ना, मग हे अधिकारी काय करत होते? यात 2 प्रकारचे पुरावे आहेत. एक तुमची गोष्ट अगदी खरी आहे, जर पुरावेच नव्हते, कारण की आधार कार्ड याला पुरावा धरताच येत नाही आणि आधार कार्ड तर आत्ताच आहे आणि मी 62 वर्षापूर्वी जन्मलो आणि त्याचं मी आधार कार्ड पुरावा देतो, ते ग्राह्य धरताच येत नाही. असे पुरावेच्या आधारावर जे प्रमाणपत्र दिले गेले आहे त्या संबंधित त्या तहसीलदारचं काय करावं हे जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवावं लागणार. माझं जे लक्ष आहे की जे अपात्र लोक आहेत, ज्यांनी बेकायदेशीर पद्धतीने प्रमाणपत्र मिळवलंय, जे इथले नाही आहे, ज्यांच्याकडे भारतीयत्वाचं एक पण डॉक्युमेंट नाही, तो मग पाकिस्तानी आहे की बांगलादेशी आहे की रोहिंग्या आहे की अफगाणी आहेत, त्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही. सर हिंदी में जाना चाहे. किरीट सोमय्या यांनी थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी भेट देत बीड जिल्ह्यात बांगलादेशी असतील किंवा ज्यांच्याकडे भारतीयत्वाचा पुरावा नाही असे मोठ्या प्रमाणावर लोक राहत असल्याचा आरोप केलाय आणि त्याच्या चौकशीची देखील मागणी केली आहे. तुम्ही सुद्धा आता भेट घेतली, काय नेमकी मागणी? बघा, भारतीय जनता पार्टी 2014 पासून सत्तेमध्ये आली त्यावेळेसपासून त्यांनी खास करून मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. NRCच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं की ज्यांच्याकडे कागदपत्र नसतील त्या लोकांना आम्ही डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकू. तसा प्रयोग त्यांनी आसाममध्ये केला, परंतु वस्तुस्थिती त्यांच्या समोर आली आणि त्या ठिकाणी काय घडले सगळ्यांना माहिती. कागदपत्र पुरावे सगळ्यांकडे आहेत, आमच्याकडे पण पुरावे आहेत. आम्ही काही बांगलादेशी बाहेरून आलेले नाही आहेत. आम्ही म्हणजे इथं जन्म घेतला आमच्या बापदाद्यांनी, आम्ही इथं पैदा झालो, ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे आहेत. परंतु खास करून भारतीय जनता पार्टीने ही पॉलिसी आहे आणि त्याचाच एक भाग किरीट सोमय्या आहेत. किरीट सोमय्याला त्यांनी सोडलेलं आहे, जसं नारायण राणेंना पुत्र नितेश राणेंना बोलायला सोडलं तसं किरीट सोमय्या आहेत. ते फिरतायत महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी हुडकत. किती बांगलादेशी सापडले यांना तुम्ही सवाल त्यांना केला का की तुम्हाला किती बांगलादेशी या ठिकाणी भेटले? त्यांना एकही भेटलेलं नाही. आम्ही त्यांच्या बाबतीत बोलणार नाही. जे बांगलादेशी असतील त्यांना त्यांच्या देशामध्ये पाठवा, काय कारवाई करायची करा, आमचं त्याच्याबद्दल म्हणणं नाही. परंतु आज ते बीडमध्ये आले. बीड, परळी आणि गेवराई या ठिकाणच्या तहसीलदारांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि जे प्रमाणपत्र जन्माचे देण्यात आलेले आहे, ज्याला विलंब झालेला आहे, तर ते प्रमाणपत्र त्यांनी रद्दही केलेत. आता हे महाशय कोण कुठल्या पदावर आहेत माहीत नाही, परंतु केंद्रात सत्तेत आहेत, राज्यात सत्तेत म्हणून ते तुगलकी कारभाराने एक आदेश निघतो आणि सरसगट प्रमाणपत्र यांचे रद्द करण्यात येते. अहो, आम्ही प्रमाणपत्रासाठी पैसे खर्च केले, आम्ही कागद दिले. चूक याच्यामध्ये शासनाची अशी आहे, शासनाने सांगितलं जन्म प्रमाणपत्राचा पुरावा देऊन तुम्ही प्रमाणपत्र घ्या. कलेक्टर साहेबांनी आदेश काढले की तालुक्याचे दंडाधिकारी म्हणजे तहसीलदार यांना ते पावर्स दिले. अगोदर कोर्टाकडे सुद्धा पावर्स होते. मग यांच्याकडे दिल्यानंतर तहसीलदार साहेबाकडून जास्त काम असल्यामुळे त्यांनी तो पदभार म्हणजे तो आदेश निर्गमित केले. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, त्याचे पत्र आमच्याकडे आहेत नायब तहसीलदार साहेबांना. आणि नायब तहसीलदार साहेबांनी जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी निर्गमित केले. कधी निर्गमित केले? सगळ्यांचे पुरावे बघून. त्याचं हिअरिंग होतं, त्याचे पुरावे चेक केले जातात, त्याच्यानंतर त्याचं जाहीर प्रकटन या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये दिलं जातं आणि त्याच्यावर कुणाचे आक्षेप न झाल्यानंतर हे प्रमाणपत्र मिळतं. परंतु आता ह्यांनी असं केलं की सरसकट रद्द केलं. त्याचा विरोध म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत. हे शासनाने दिलेले आहेत, त्यामुळे शासनाने हा बघावा आणि प्रमाणपत्र कसं रद्द करता येईल.